श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1643व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण अष्टमी, गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993, बैठक क्रमांक 157, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर येथील आनंद यात्रेत त्यांनी केलेले भक्तांशी हितगुज भाग 12। या हितगुजात पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, सर्व समाजाने महाभारत ग्रंथ जरूर वाचावा। त्या ग्रंथात जे प्रचंड ज्ञान आहे तेवढे कोणत्याही दुसऱ्या ग्रंथात तुम्हाला मिळणार नाही। महाभारतात 2 वेळा गीता सांगितली आहे। कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला प्रथम गीता भगवंतांनी सांगितली होती, परंतु तेव्हा लढाईच्या वातावरणात सांगितलेली गीता विसरून गेलो, आता मला परत ती समजावून सांगा असे अर्जुनाने भगवंतांना सांगितले। तेव्हा भगवंतांनी दुसऱ्यांदा गीता भीष्म पर्वात सांगितली आहे। मनुष्याने हत्या एखाद्याची केली तर पाप जरूर लागते, पण जेव्हा मनुष्य राष्ट्रहितासाठी युद्धभूमीवर लढत असतो तेव्हा त्यांनी त्यावेळी केलेल्या हत्येमुळे त्याला पाप लागत नाही। महाभारत घरात वाचू नये, तो घरात वाचला तर खूप वाद होतात अशी समजूत जुन्या लोकांची असते, परंतु ते चूक आहे। घरात जरूर तो ग्रंथ तुम्ही आणा, ठेवा व वाचा सुद्धा। तो नित्य वाचल्याने तुम्हाला त्यापासून ज्ञानच मिळेल। तो आपला अतिशय अमूल्य ग्रंथ आहे। त्यांचा तुम्ही कोणीही तिरस्कार करू नका, तर स्वीकारच करा। त्या काळात हल्ली जशी अस्त्रे आहेत तशाच प्रकारची अस्त्रे असत। त्यातील फरक म्हणजे त्या काळातील अस्त्रे मंत्रोच्चाराने नुसत्या तयार होत असत। हल्लीच्या काळातील अस्त्रे ही कृतीने बनवली जातात। पूर्वीच्या काळी मंत्रोच्चारातील शब्दांना फार धार असे। आता तशी ती धार व पवित्रता न राहिल्याने मंत्रोच्चाराने अस्त्र तयार होऊ शकत नाही व ती विद्याही आता लोप पावली आहे। त्या काळात अस्त्रामध्ये 6 प्रकारची अस्त्रे असत। महाभारत ग्रंथ घरात ठेवल्याने वाद होतात, हे चूक आहे। सर्व घरात मतभेद असतात, पण ते पराकोटीला जाऊ नयेत याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी। काळजी करण्याचे स्वभावात असणे आवश्यक आहे। मीही तुम्हा सर्व भक्तांची काळजी करत असतो, हे लक्षात घ्या। वेदोच्चाराच्या एक प्रकारचा घणाघातासारखा आवाज असतो। त्या आवाजाने शक्ती निर्माण होत असते। आपल्याही आश्रमात वेदोच्चार चालू आहेत, त्यामुळे तिथेही लवकर सुकाळ वाढू लागेल। वेदांचे कार्य चालू असताना त्याचबरोबर समाजाची सेवाही घडेल, त्यामुळे समाजही आनंदी व निष्काळजी होईल। तुम्ही जेव्हा आश्रमात येता तेव्हा तुम्हाला आश्रमाच्या जवळ आल्यावर जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा अधिक आनंद तुम्हाला आश्रमात आल्यावर मिळतो। हाच फरक तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावनेने याल तेव्हाच तुम्हाला आनंद सुख मिळेल। एप्रिल 93 पासून तुम्हाला आश्रमाच्या वातावरणात फरकही जाणवेल व वेदांपासून निघणाऱ्या लहरी जाणवतील। आश्रमाच्या कामासाठी व पाठशाळेसाठी नवीन अधिक अध्यापक लवकरच नेमणार आहोत। आपल्या आश्रमात उत्सव आपण साजरे करत असतो। मध्यंतरी पुण्याच्या एका वृत्तपत्राचा वार्ताहर आला होता। दत्त जयंतीचा कार्यक्रम कसा झाला हे आम्ही आमच्या वृत्तपत्रात छापून देऊ, त्यासाठी आम्हाला तुम्ही पैसे द्या असे त्याने सांगितले। मी काही त्याला पैसे देऊन छापून आणण्यासाठी परवानगी दिली नाही। आपल्या कार्यक्रमाला जाहिरातीची गरज नाही। या कार्यक्रमांना आपले भक्त न बोलवता येतच असतात। फुलाचा सुगंध कधीही लपून राहत नाही। ज्यांना गरज आहे ते येतच असतात, मग जाहिरात द्यायची गरज काय? गेले 49 वर्ष हे उत्सव आपण करीत आहोत। पैसे देऊन कार्यक्रमांची जाहिरात आपल्याला करायचीच असती तर आपण यापूर्वीच तसे पैसे देऊन केले असते। आपले हे कार्य ईश्वरी कार्य आहे। अशा कार्याला जाहिरातीची काहीच जरुरी नाही।
शृंगेरीचे शंकराचार्य सुद्धा नगरला त्यांना आमंत्रण दिले नाही तरी स्वतःहून 8 दिवस मुक्कामाला आले होते. हे सर्व त्या शक्तीचे चमत्कार आहेत. त्यातूनही हल्ली सरकारी नियमाप्रमाणे एखादी संस्था जेव्हा रजिस्टर होते तेव्हा गावातील वृत्तपत्रात श्री दत्त जयंती, श्री शंकराचार्य जयंतीच्या कार्यक्रमाची माहिती छापून आणावी लागते. जेव्हा तुम्हा भक्तांना तुमच्या पात्रतेपेक्षा अधिक लाभ होतो तेव्हाच तुमच्यावर ईश्वरी कृपा झाली आहे हे निश्चित समजून जा. याचा लाभ होण्यासाठी तुम्हालाही त्या शक्तीची निरपेक्ष बुद्धीने सेवा केली पाहिजे. तुम्ही भक्ती करीत राहा. भक्ती म्हणजे देवावर प्रेम करणे. भक्तीच्याच मार्गाने शक्ती निर्माण होत असते. पूर्वपुण्याचा जेव्हा उदय होतो तेव्हाच तुमची आमच्यासारख्यांशी भेट होते. ही भेट तुमच्या दृष्टीने तर खूपच महत्वाची असते. ही ईश्वरी शक्ती तुमच्यावर नेहमी कृपा करेलच असे काही नसते. दैव ही आपल्या हातातली बाब नाही. तुमच्यावर जी कृपा होत असते ती हळूहळू होत असते. तुम्हाला जसे आपल्या घरी किंवा इच्छित स्थळी जायचे असेल तर एकदम तिथे पोहोचता येत नाही. पुढे पुढे चालत राहिले की शेवटी आपण तिथे पोहोचतोच. तसेच हे आहे. तुमचे ठिकाण येईपर्यंत तुम्हाला चालत राहणे आवश्यकच आहे. आम्ही कोणालाही शिवत नाही व दुसऱ्या कोणाला शिवूही देत नाही. हा आमच्या आयुष्यातील पावित्र्याचा भाग आहे. हे पावित्र्य आम्ही तुमच्या कल्याणासाठी व ती शक्ती जागृत राहण्यासाठी तसेच आशीर्वादाची शक्ती कायम राहण्यासाठी पाळत असतो. माझे स्वतःचे पावित्र्य एवढे तकलादू नाही की ते तुमच्या कोणाच्या स्पर्शाने विटाळेल. आश्रमात चुकून काही वेळा भक्तांचा स्पर्श होतो. काही वेळेला वाऱ्याने सुद्धा भक्तांच्या अंगावरील कपडे स्पर्श करून जातात. हे असे घडत असतेच. त्यामुळे अर्थात मला काहीही फरक पडत नाही. परंतु अशा चुकून स्पर्श होणाऱ्या भक्ताच्या बाबतीत तो लाभदायक स्पर्श ठरतो. अशा चुकून स्पर्श होण्याने त्या भक्तालाही तसा दोष लागत नाही. परंतु तुम्ही भक्तांनी जर चुकून म्हणून मुद्दाम स्पर्श केला तर तुम्हाला शासन हे नक्की होईल. तुम्ही मुद्दाम केलेल्या चुकीच्या वर्तनाला इथे क्षमा नाही हे लक्षात ठेवा. मी मात्र असा कोणाचा स्पर्श झाला तर स्नान करतो व नंतरच जेवण घेतो. हे आम्ही पाळणे फारच आवश्यक आहे. ही मी माझ्या वैयक्तिक जीवनात स्वतःला लावून घेतलेली शिस्त आहे. उद्या श्री गुरूंचा म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्मदिवस आहे. दुपारी 12 वाजता तो इथे साजरा होतो. संन्याशांच्या जन्मदिवसापेक्षा त्यांच्या पुण्यतिथीला खूप महत्त्व असते. त्यातून 15 दिवसांपूर्वी श्री दत्तात्रय जयंती झाल्याने उद्या इथे तसा विशेष कार्यक्रम नसतो. पूर्वी एकदाच या काळात इथे गाणगापूरला येऊन गेलो आहे. तेव्हाच इथे सोहळ्यातले अन्न न मिळाल्याने 5 दिवस उपास काढावा लागला. तेव्हाच एका कानडी ब्राह्मणाला स्वप्नात येऊन मला दुसऱ्या दिवशी सोहळ्यातले अन्न मिळण्याची व्यवस्था देवाने केली होती. प्रथमच मी आयुष्यात तेव्हा इडल्या खाल्ल्या होत्या. त्या दिवसानंतर आता प्रथमच मी यावेळी जन्मोत्सवाला हजर आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.